हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आशा करते तुम्ही मस्त, स्वस्त, आनंदी असाल. तर चला आजच्या ब्लॉगला सुरू करूया. तर हे पनीर जे आहे ना, हे काल मी बनवून ठेवलं होतं आणि झटपट पनीर कसं बनवायचं म्हणजे 2 ते 3 तासामध्ये. तर त्याचा ब्लॉग मी आदल्या दिवशी अपलोड केला होता. तर तो देखील तुम्ही पाहू शकता. आणि सगळी काल रात्री मग मी तयारी केली, किचनचा ओटा सगळा क्लीन केला आणि मग आता झोपायला गेलेले होते. मग आता सकाळी मला 5:30 ला उठायचं होतं आणि आता बघा इथे 5:30 वाजलेले आहेत आणि कोणीही उठलेले नाहीये, म्हणजे 5:15 5:20 झाले असतील. तर आता इथे ना मी काय केलं, पटकन मसाला बनवून घेतला. तर आता हा मटर पनीर बनवायचा आहे. रात्री मी मटर भिजत घातलं होतं आणि खूप छान असे वाटाणे भिजून सकाळपर्यंत तयार झाले. आता झटपट पनीर बनवायचं आहे म्हणून मग मी ना कुकरचा वापर करणार आहे. आता कुकरचा वापर यासाठी कारण आपण कडधान्यामधले हिरवे वाटाणे भिजवून घेतलेले होते आणि ते शिजण्यासाठी वेळ लागेल आणि तो वेळ लागू नये म्हणून मी इथे ना कुकरचा वापर केलेला आहे. तर आज मी डब्याला मटर पनीर आणि चपाती देणार आहे आणि सोबतच दुपारच्या जेवणामध्ये देखील आमचं जेवणामध्ये मटर पनीर आणि चपातीच असणार आहे आणि थोडासा वरण भात देखील आहे. तर ज्याला वरण भात हवा असेल तर तो खाऊन घेईल. तर आता हे मटर पनीर बनवत असताना मी एक वाटण तयार केलेलं आहे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि काजू 10 ते 12 असं सगळं भाजून घातलं होतं. त्याची पेस्ट छान अशी बनवली, तेलावर परतली आणि तिखट त्याच्यानंतर मीठ आणि कसुरी मेथी घालून हा मसाला तयार केला आणि वाटाणे घातले भिजवलेले आणि त्याच्या 3 शिट्या करून घेतल्या. 3 शिट्यांमध्ये खूप छान असं हे वाटाणे शिजून तयार होतात आणि मग जे पनीर आहे ना ते मी नंतर घालणार आहे. तर इथे मी ना पटकन गव्हाचं पीठ देखील मळून घेतलं. फूड प्रोसेसर आहे माझ्याकडे, पण त्यामध्ये ना पीठ पाहिजे तसं मळलं जात नाही. म्हणजे माहिती नाही, खूप जुना फूड प्रोसेसर आहे आणि त्यामुळे त्याची कॅपॅसिटी किंवा मग त्याची पॉवर वगैरे कमी झाली आहे, की त्याला सर्व्हिसिंग करायची गरज आहे हे मला कळत नाहीये. बऱ्याचदा मी पीठ मळण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये पीठ मळलं जात नाही आणि म्हणून मग मला ना असं बाउलमध्ये मोठ्या स्टीलच्या पीठ मळावं लागतं. तर इथे मी काय करते, सकाळीच मी सगळ्या चपात्या बनवून घेणार आहे, कारण की नंतर ना मला अजिबातच वेळ मिळत नाही. कारण की माझे होम ट्युशन्स असतात आणि हे होम ट्युशन सुरू झाले की 2 ते 2.5 तास मला त्यामध्येच जातात माझे आणि इतर कामं देखील असतात. त्यामुळे मग मी काय करते, भाजी आणि चपाती सकाळीच बनवून घेते आणि थोडंफार काही वरण भात किंवा मग आमटी भात वगैरे काही पाहिजे असेल ना, तर मग मी क्लास झाल्यानंतर बनवते. तर आता बघा कुकरची पूर्णपणे हवा काढून घेतली मी आणि थंड थोडंसं करून घेतला, झाकण काढलं, पनीर टाकलं त्यामध्ये आणि जवळपास मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं उकळलं आणि हे मटर पनीर तयार आहे झटपट. तर जास्त वेळ लागत नाही आणि मी शक्यतो सर्रास अशा भाज्या ज्या आहेत ना कुकरमध्ये बनवते. म्हणजे जास्त पटकन बनवले जातात आणि जास्त आपला वेळ काही लागत नाही. तर त्याला डब्याला मी मटर पनीर चपाती देणार आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये त्याला ना एक ड्रायफ्रूटचा लाडू आणि थोड्या शंकरपाळ्या ज्या बनवल्या होत्या तर त्या त्याला खायला देणार आहे. तर आता मुलं म्हटली ना घरात असली की जास्त काही दिवाळीचं फराळ वगैरे काही खात नाहीत. पण मित्रांमध्ये गेले ना तर मग त्यांना ते खायला आवडतं. तर आता हा मुलगा चाललाय कॉलेजला आणि लहाना देखील उठून बसला होता आणि उठून बसल्यानंतर थोडंफार काही वाचत होता. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. हे सगळं उरकलं मी किचनचं, चपाती, भाजी वगैरे. पाणी लावलेलं आहे मशीनमध्ये भरायला. कपडे लगेचच मी लावून टाकणार आहे आणि किचनचा अवतार तुम्ही पाहत असाल किती पसारा झालेला आहे तो. तर मी काय केलं, पहिले मशीनला कपडे लावून टाकले म्हणजे एकीकडे ही मशीन चालू राहते आणि पूर्णपणे किचनचा ओटा आणि भांडी आणि पिण्याचं पाणी भरेपर्यंत माझे सगळे कपडे धुवून वगैरे होतात. तर इकडे ना जवळपास म्हणजे 7:30 पर्यंत ही माझी सगळी कामं किचनची उरकलेली असतात. भाजी, चपाती, कपडे, पिण्याचं पाणी म्हणा आणि मग किचनचा ओटा, ही भांडी जी पडलेली आहे ती सगळं मी उरकून किचन पूर्ण साफ स्वच्छ करून ठेवते. तर आता काय करते, किचनच्या ओट्यावरती भरपूर पीठ आणि मसाले थोडेफार पडले होते. तर ओल्या कपड्याने मी ते सगळं आधी स्वच्छ पुसून घेणार आहे आणि नंतर मग एक जो स्प्रे आहे ना, तर त्या स्प्रेने किचनचा ओटा पूर्णपणे पुसून घेते. म्हणजे हा जो किचनचा ओटा आहे स्वच्छ धुतल्यासारखा लख्ख असा निघतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तेलकट वगैरे जाणवत नाही. तर हा आहे तो स्प्रे. तर काय याचं मी ॲडव्हर्टायझिंग करत नाहीये. तर मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध मिळतो हा आणि जर मार्केटमधून आणायचं नसेल तर थोडंसं लिक्विड डिशवॉश आणि थोडंसं व्हिनेगर आणि पाणी
पाणी मिक्स करून तुम्ही हे लिक्विड बनवू शकता. तर आता हे संपलं की मी होममेडच बनवणार आहे हे जे क्लीनर आहे ते. तर आता हा ओटा पूर्णपणे पुसून घेते. एकदा ओटा पुसून घेतला ना मग भांडी वगैरे घासून पटकन ठेवायला मला सोपं जाईल. तर आता इथे मी किचनचा ओटा पुसून घेतलेला आहे. पाणी मला भरायचं आहे या फिल्टरमध्ये. हा जो माझा फिल्टर आहे ना प्युरिटचा, तर हा नॉन इलेक्ट्रिकल फिल्टर आहे आणि हा फिल्टर जवळपास मी 10 ते 15 वर्ष झालं कंटिन्यू वापरतीये. फक्त त्याच्यामधल्या ज्या बॅटरी असतात ना त्या संपतात आणि त्यावेळेस आपल्याला ते रिफिल करावं लागतं. तर ज्यावेळेस आम्ही इकडे राहायला आलो होतो ना, तर त्यावेळेस ना पाणी म्हणजे फिल्टर करणं गरजेचं होतं. तसं पाहायला गेलं तर के-डी-एम-सीचंच पाणी येतं, स्वच्छ पाणी येतं फिल्टरच करून. पण तरी देखील एकदा घरामध्ये पूर्णपणे फिल्टर करणं गरजेचं असतं आणि म्हणून मग मी ना आपल्या बजेटमध्ये जो फिल्टर बसेल तो घेतला. तर हा फिल्टर मला त्यावेळेस जवळपास 3,500 च्या आसपास काहीतरी पडला होता. तर मग मी हा नॉन इलेक्ट्रिकल फिल्टर घेतला आणि मस्तपैकी या फिल्टरने मला 10 ते 15 वर्ष साथ दिलेली आहे आणि या फिल्टरसाठी खरंच मनापासून खूप मला असं थँक यू म्हणावंसं वाटतं. तर आता इथे ना मी बऱ्यापैकी भांडी वगैरे घासून घेतली आणि पटापट ही भांडी आता इथे या बास्केटमध्ये धुवून ठेवत आहे. तर सकाळचा हा वेळ असतो ना, तर भरपूर घाई-गडबडीचा असतो. सगळ्यांना एकाच वेळेला निघायचं असतं. शाळा, कॉलेज वगैरे एकाच वेळेला ही दोघं जण जवळपास अर्ध्या पाऊण तासाने निघतात. त्यामुळे काय होतं, पाणी देखील त्याच वेळेला आलेलं असतं आणि 1च तास पाणी असल्यामुळे काय होतं, की मशीन देखील लावावी लागते. सोबतच पिण्याचं पाणी, भांड्यांचा पसारा आणि सगळंच आवरायचं पडलेलं असतं. तर त्यावेळेस घाई-गडबड इतकी होत असते ना, पण असो, पण इतक्याच कमी वेळामध्ये भरपूर अशी कामं माझी उरकली जातात. बऱ्याच महिला सकाळी माझ्यापेक्षा पण खूप पहाटे उठतात आणि त्यांची तर जवळपास 7, 7:30, 8 वाजेपर्यंत सगळीच कामं उरकलेली असतात. तिथे भांडी वगैरे घासून घेतलेले, सिंक देखील स्वच्छ घासून घेतलेले आणि आता इथे ना मी पिण्याचं पाणी भरून घेते. तर या फिल्टरमध्ये हे पाणी अशा पद्धतीने ओतावं लागतं. नॉन इलेक्ट्रिकल फिल्टर असतात त्याला असंच पाणी ओतावं लागतं आणि जे इलेक्ट्रिकल फिल्टर असतात ना, तर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये पाणी चढलं जातं. तर हा फिल्टर लीक झालेला आहे. तर ह्याला ना थोडंसं रिपेअर देखील करून घेतलं मी. पण आता असं वाटतंय की भरपूर साथ दिलेली आहे माझ्या या फिल्टरने आणि आता याला चेंज करण्याची गरज आलेली आहे. म्हणून मग मी ना काहीच दिवसामध्ये माझा इलेक्ट्रिकल फिल्टर नवीन घेणार आहे. कदाचित याच आठवड्यामध्ये मी घेऊन टाकेल. तर आता इथे पिण्याचं पाणी भरून झालेलं आहे. पाणी टाकलं ना, की जवळपास 10 ते 15 मिनिटांमध्ये या फिल्टरमध्ये पाणी चढलं जातं. पण लीक आहे आणि लीक झाल्यामुळे पाहिजे तसं पाणी यामध्ये चढत नाही. भरपूर पाणी यातलं वाहून जातं. तर आता बोलता-बोलता बघा भांडी वगैरे झाली, पिण्याचं पाणी भरून झालं आणि मशीनचे कपडे देखील माझे झालेले आहेत. तर यामध्ये थोडंसं कम्फर्ट टाकलेलं आहे आणि आता हे कपडे जे आहेत पुन्हा एकदा या कम्फर्टच्या पाण्यातून काढते. म्हणजे कपडे मस्तपैकी स्वच्छ, सुवासिक असे काहीच मिनिटांमध्ये धुवून स्वच्छ असे निघतील. कपड्यांच्या व्हरायटीनुसार भरपूर असे लिक्विड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर कपडे धुतल्यानंतर त्याला एक फ्रेश असा सुगंध येण्यासाठी आणि कपड्यांचं फॅब्रिक व्यवस्थित टिकून राहण्यासाठी म्हणजे धागे वगैरे निघतात, तर त्यावेळेस त्याला प्रोटेक्शन म्हणून हे लिक्विड आपण वापरतो. तर खूप सुवासिक सुगंधित असं हे लिक्विड आहे आणि बऱ्याचदा मी काय करते, कधी-कधी लादी पुसत असताना जर लायझॉल वगैरे टाकलं, तर 2 ते 3 ड्रॉप जर कम्फर्टचे टाकले ना, पूर्ण घर इतकं फ्रेश वाटतं ना, खूप छान सुगंधित असा सुवास या आमच्या घरामध्ये असा उठलेला असतो. जर मी कम्फर्ट पाण्यामध्ये 1 ते 2 थेंब टाकलं तर. तर आता हे सगळं झालेलं आहे आवरून मी झाडू मारून घेते. किचन झाडलेलं आहे आणि हॉलमध्ये आलेली, बेडरूम देखील झाडून झालेले आहेत आणि खिडकीजवळ सोफे असल्यामुळे भरपूर अशी धूळ येते. तर हे सोफ्याचे कव्हर रोजच्या रोज झटकणं गरजेचं आहे. कारण की सोफ्यावरची धूळ डोळ्यांना जरी दिसत नसली, तरी चालताना, उठताना, बसताना हाताला आणि पायाला जाणवते. तर रोजच्या रोज हे सोफ्यांचे कव्हर झटकणं हे एक माझं कामच होऊन गेलेलं आहे. तर सकाळी-सकाळी झाडू वगैरे मारायला मला काही वेळ मिळत नाही. कारण की सकाळचा वेळ जर झाडू मारण्यामध्ये आणि माझा आवरण्यात जर घालवला, तर मुलांना नक्कीच उशीर होईल. कारण की कितीही आपण झटपट करण्याचा प्रकार जर केला, तरी ते झटपट होत नाही हे काम. त्यामुळे काय करावं लागतं, की आधी जी मेन महत्त्वाची कामं कोणती आहेत आणि कोणत्या कामाला पहिला नंबर दिला पाहिजे आणि त्यानुसार ती उरकली पाहिजे, त्यानुसार आपण कामं करणं गरजेचं आहे. तर मुलांना शाळा, कॉलेजला वेळेत जाणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचा डब्बा वेळेत बनणं
गरजेचं आहे. आणि म्हणून मग मी काय करते, पहिला डब्बा बनवते, मग किचनचा ओटा, भांडी आणि कपडे वगैरे करून घेते आणि ते सगळं होत असतानाच इकडे लागोपाठच झाडू मारून घेते. आता झाडू वगैरे मारून झाल्यानंतर लादी वगैरे पुसून घेणं गरजेचं आहे, कारण की झाडू जरी मारला, कचरा वगैरे जरी निघाला, तर थोडीशी हलकी हलकी धूळ जी असते ती लादीवर आपल्याला जाणवतच राहते. आणि मग मी काय करते, लगेचच लादी वगैरे पुसून घेतली ना, की घर मस्त स्वच्छ नीटनेटकं असं आपल्याला दिसतं आणि घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला देखील खूप छान फ्रेश असं वाटायला लागतं. तर सगळं घर झाडून घेतलेलं आहे, पुसून देखील घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी माझी अंघोळ वगैरे करून घेतलेली आहे. तर आता इथे मी स्वतः फ्रेश वगैरे होऊन किचनमध्ये आलेली आहे. तर इथे मी मस्त गरमागरम आलं घालून चहा माझा तयार झालेला आहे आणि आता तो घेत आहे. तर नाश्त्याला मी काय केलं, थोडीशी चपाती उरली होती आणि या चपातीला तूप लावून मस्तपैकी कडक अशी शेकून घेतलेली आहे. तर कोणी चहा चपाती खातं का नाश्त्याला? तर मी कधीतरी अशी लहर आली ना, तर आवडते मला चहा चपाती खायला आणि आज मी चपाती मस्तपैकी तूप लावून त्याला असं कडक असं शेकून घेतली होती. कुरकुरीत अशी चहासोबत चपाती छान लागते. तर नाश्ता वगैरे करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर माझा सकाळचा क्लास झाला 9:30 ते 11:30 आणि आता दुपारची जेवणाची वेळ झाली होती. तर सगळ्यांची जेवणं झाली होती, पण माझं जेवण बाकी होतं. तर मग मी विचार केला, की थोड्या वेळाने जेवेन. तर आता मी जेवायला घेतलेलं आहे आणि तेच सकाळची जी मटर पनीरची भाजी आणि चपाती. वरण-भात मला लागला तर मी नंतर खाऊन घेईन. तर इथे ना मला एक कुरिअर आलं होतं आणि हे जे गिफ्ट आहे हे कोणी पाठवलं? तर हे पाठवलेले आहे मला माझ्या मोठ्या भावाने. तर हे गिफ्ट मला माझ्या मोठ्या भावाने पाठवलेलं आहे. तो इंडियामध्ये नसतो, तो बाहेरगावी असतो आणि त्याच्याकडनं मला दरवर्षी काही ना काही म्हणजे तसं म्हणायला गेलं तर सतत त्याच्याकडनं काही ना काही गिफ्ट्स वगैरे असतातच. त्यातल्या त्यात त्याने ना मला जितके पण गिफ्ट्स पाठवलेले आहेत, तर त्यातले सगळ्यात माझ्या आवडीचं ना घड्याळ आहे आणि माझे फेव्हरेट गिफ्टमधलं जर म्हणाल तर घड्याळ हे माझं फेव्हरेट आहे आणि त्याने पाठवलेल्या घड्याळापैकी जवळपास माझ्याकडे 5 ते 6 घड्याळं आहेत. खूप सुंदर अशी घड्याळ आहेत आणि मी घड्याळांचं ना मला कलेक्शन करायला फार आवडतं. आता काही घड्याळं मी वापरते आणि काही घड्याळं जी आहेत त्यातले सेल गेलेले आहेत. तर मी ते टाकून पुन्हा-पुन्हा वापरत असते. तर आता हे ड्रेस मी ओपन केलेले आहेत. तर 2 कलरचे ड्रेस आहेत. साधारणपणे एक वाईन कलरचा आहे आणि एक जो आहे ना तो पीच कलरचा आहे. खूप सुंदर असे पंजाबी ड्रेस आहेत आणि ओढण्या मी आता ओपन करून दाखवते तुम्हाला. तर साधारणपणे काठापदरची ओढणी आहे. हा वाईन कलरचा ड्रेस आहे आणि माझ्याकडे ना आतापर्यंत वाईन कलरचा ड्रेस नव्हता आणि पीच कलरचा देखील नव्हता. तर हे ड्रेस आता माझ्या एकूणच ड्रेस कलेक्शनमध्ये ह्या 2 कलरची भर पडलेली आहे. तर ओढणी बघा खूप सुंदर अशी आहे काठापदराची आणि त्यावरती मस्त खूप छान अशा बुट्ट्या आहेत फुलांच्या मोठ्या-मोठ्या अशा. तर ही ओढणी आहे आणि हा आहे त्याचा कुर्ता. तर कुर्ता देखील खूप सुंदर आहे. असं गळ्याच्या खाली अशी खूप छान अशी डिझाइन आहे. तुम्हाला घालून मी दाखवणारच आहे. खूप सुंदर असे दोनही ड्रेस आहेत आणि हे त्याने ना तो जिकडनं ड्रेस खरेदी करतो तर तिकडनं त्याने हे सगळे ड्रेस खरेदी केलेले होते. तर त्यातले मला त्याने 2 ड्रेस पाठवलेले आहेत. मला 4 भाऊ आहेत आणि 4 भावांमध्ये मी एकटी आहे आणि 4ही भाऊ माझे खूपच सपोर्टिव्ह आहेत. हा जो माझा मोठा भाऊ आहे ना, मोठा भाऊ म्हणजे 4ही भाऊ त्यातल्या त्यात मोठा भाऊ पहाडासारखा माझ्या पाठीशी उभा असतो. मग परिस्थिती कशीही असू दे, कुठलीही असू दे, त्या वेळेमध्ये तो माझ्यासाठी धावून आलेला आहे आणि खरंचच भाऊ असावा तर एकदम पहाडासारखा खंबीर असा परिस्थितीमध्ये आपल्या पाठीशी उभा राहणारा असावा. तर आता वडील तर नाही आहेत माझे, पण आता माझा जो भाऊ आहे ना, तर तो पहिल्यापासूनच सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो आणि खूप छान वाटतं मला, की मी इतकी लकी आहे, की मला इतके छान असे समजून घेणारे भाऊ मिळालेले आहेत. तर हा पीच कलरचा ड्रेस बघा इतका सुंदर आहे ना आणि माझी वहिनी देखील म्हणजे माझ्या सगळ्याच वहिन्या देखील तितक्याच खूप छान आहेत. खूप सुंदर आणि सपोर्टिव्ह आहेत त्या देखील. तर ह्या ड्रेसचा जो सलवार आहे ना, तो देखील खूप सुंदर होता. एक्सेल त्याने पाठवलेले आहेत दोन्ही पण आणि घालून घेतल्यानंतर मी दाखवणार आहे, की ते ड्रेस कसे दिसतात ते. तर तसं बघायला गेलं तर आपण चांगल्या ब्रँडेड क्वालिटीचे ड्रेस जर घेतले ना, एल साइज परफेक्ट होऊन जाते आणि लोकल क्वालिटीमध्ये एक्सेल घेतले ना, त्याला देखील आपल्याला थोडंफार अल्टर करावं लागतं म्हणजे ते होतच नाहीत परफेक्ट असे. तर आता इथे मी घालून आलेली आहे ड्रेस आणि आता बघा कसा वाटतोय हा ड्रेस. थोडासा कुर्ता याचा लूज आहे, पण काही नाही मी त्याला एखादी शिलाई मारून घेईल. तर खूप सुंदर असा ड्रेस आहे आणि याचा सलवार आहे ना, तो देखील परफेक्ट असा बसलेला आहे. कुठेही मला तो असा टाईट वगैरे होत नाहीये. उठताना, बसताना, चालताना
आणि परफेक्ट असा हा जाणवतोय. आणि या ड्रेसची क्वालिटी आणि कपड्याची क्वालिटी जर म्हणाल, एकदम खूप छान सुंदर असा हा ड्रेस आहे. साधारणपणे ना सिल्क कॉटन सिल्क अशा टाईपमध्ये हा ड्रेस आहे. या ड्रेसला थोडी शाईन आहे आणि खूप सुंदर आहे. तर आज जे मला गिफ्ट पाठवलेले माझ्या दादाने आणि माझ्या मोठ्या वहिनीने, तर त्या दोघांसाठी देखील खूप खूप मनापासून थँक यू. खूप सुंदर असे ड्रेस पाठवलेले आहेत आणि मलाच नाही तर तो माझ्या मुलांना देखील असेच खूप छान छान सुंदर सुंदर असे गिफ्ट पाठवत असतो. माझ्या मिस्टरांना देखील. तर काय बोलू मी आता, खूप थँक यू दादा आणि वहिनी. तर इतकं सुंदर गिफ्ट्स पाठवल्यामुळे आणि खूप सुंदर आहेत दोन्हीही ड्रेस. तर कसे वाटले हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि असा तुमच्याही पाठीशी असा पहाडासारखा उभा राहणारा भाऊ आहे का? तर हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. मला देखील ऐकायला खूप छान वाटेल तुमच्या कमेंट्स वाचून. आणि हा दुसरा वाईन कलरचा ड्रेस मी घातलेला आहे, तो देखील इतकाच सुंदर दिसत आहे आणि खूप सुंदर असं त्याचं फिटिंग देखील आहे. कुर्ता थोडासा लूज होतोय, पण एखादी शिलाई मारली ना तर परफेक्ट असा दिसेल. तर असा होता आजचा माझा दिवस आणि असा होता आजचा व्लॉग. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.